झी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका सुरू होणार आहेत। काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। प्रेक्षकांचा सुद्धा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर आता या पाठोपाठ आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लक्ष्मी निवास या कौटुंबिक मालिकेनंतर तुला जपणार आहेच्या रूपात वाहिनीवर एक थ्रिलर मालिका सुरू होणार आहे। आई आपल्या लेकाच्या संरक्षणासाठी आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अग्निदिव्यांशी सामोरी जाते। तुला जपणार आहे या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळत आहे। आई, वडील आणि त्यांची लहान मुलगी यांच्या सुखी कुटुंबाला अचानक दृष्ट लागते। आईचं म्हणजेच मुख्य नायिकेचं निधन होतं। यानंतर मालिकेत खलनायिका नायकाशी लग्नगाठ घालते, मात्र तिला लहान मुलीविषयी कोणतीच आपुलकी नसते। तर दुसरीकडे निधनानंतरही आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी मुख्य नायिका देवीकडे प्रार्थना करत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे। म्हणूनच या मालिकेची टॅगलाईन दिसत नसली तरी असणार आहे, तुला जपणार आहे अशी आहे। तर आता स्वतःच्या मुलीच्या रक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्यांना सामोरी जाणार हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। यामध्ये आईची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे, तर खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे। यापूर्वी तिने सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत काम केलं आहे। तसेच तुला जपणार आहे या मालिकेत नीरज गोस्वामी प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे। यापूर्वी त्याने झी मराठीच्या सारा काही तिच्यासाठी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती। तर आता या नव्या मालिकेच्या निमित्ताने नीरजचं छोट्या पडद्यावर लगेचच पुनरागमन झालेलं आहे। याशिवाय मालिकेत महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकर, सिद्धिरूपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे। या दरम्यान तुला जपणार आहे ही मालिका केव्हा सुरू होणार याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही। लवकरच मल्टीस्टार मालिकेचा मुहूर्त सोहळा आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल। तर तुला जपणार आहे ही थ्रिलर मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा। व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।